वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम हा भाग पाहिला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेन्सरी रिसेप्टार्स हा भाग पाहायचा आहे. सेन्सरी रिसेप्टार्स आर सम स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर्स इन द बॉडी टू रिसीव द वेरियस स्टिम्युलस फ्रॉम द एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंट. आता सेन्सरी म्हणजे काय? which are carrying message to the from the body to the brain. बरोबर आहे. बॉडीकडून येणारे जे वेगवेगळे स्टिम्युलस किंवा मेसेजेस आहेत ते ब्रेनपर्यंत नेणारे, आणि रिसेप्टार्स आर द रिसिव्हिंग ऑर्गन्स, ज्यांच्याद्वारे हे स्टिम्युलस रिसीव्ह केले जातात. दे आर कॉल्ड ॲज रिसेप्टार्स. म्हणजे सेन्सरी रिसेप्टार्स हे काय आहेत? दीज आर स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर्स इन द बॉडी दॅट रिसिव्ज वेरियस स्टिम्युलस, वेगवेगळ्या प्रकारचे स्टिम्युलस हे रिसीव करणारे रिसेप्टार्स. बरं, स्टिम्युलस हे कोणते आहेत? दे मे बी एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंटकडून येणारे जे काही स्टिम्युलस आहेत ते रिसीव करत असतात. द नेचर ऑफ रिसेप्टार्स इज डिफाईन्ड बाय द टाईप ऑफ स्टिम्युलस दॅट इट कॅन रिस्पॉन्ड टू इट. मग आता हा जो रिसेप्टार आहे हा कोणत्या पद्धतीचा आहे, हा कसा ठरवला जातो? विच टाईप ऑफ स्टिम्युलस दे रिसीव, कोणत्या प्रकारचा स्टिम्युलस हा त्यांच्याद्वारे रिसीव केला जातो त्यावरून त्यांचे प्रकार हे ठरवले जातात. एक्झाम्पल, फोटो रिसेप्टार रिस्पॉन्ड टू लाईट. ओके, लाईट रिसीव करणारे जे रिसेप्टार्स आहेत त्यांना काय म्हणायचं? फोटो रिसेप्टार. फोटो इज द लाईट. इट डिनोट्स दॅट वेन अ स्पेसिफिक टाईप ऑफ स्टिम्युलस रिचेस द सेन्सरी रिसेप्टार it causes the production of an action potential in it. जेव्हा एखादा स्टिम्युलस कोणत्याही प्रकारचा असो, हा स्टिम्युलस जेव्हा त्या रिसेप्टारपर्यंत येतो तेव्हा त्यावेळेस तो रिसेप्टारमध्ये ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करतो. आपण पाहिलं होतं की नर्वद्वारे इम्पल्स ही कशी कंडक्ट केली जाते. त्यावेळेस जी पोलराइज्ड, डिपोलराइज्ड आणि रिपोलराइज्ड फेज असते, तर ह्या फेजेस त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ॲक्शन पोटेन्शियलमुळे तयार होत असतात. तर सेम पद्धतीचं ॲक्शन पोटेन्शियल हे त्या रिसेप्टारमध्ये डेव्हलप होतं, अँड धिस ॲक्शन पोटेन्शियल इज कॅरीड आउट इन द फॉर्म ऑफ ॲन इम्पल्स. आणि हे ॲक्शन पोटेन्शियल इम्पल्सच्या स्वरूपामध्ये कंडक्ट केल्या जाते विथ द हेल्प ऑफ सेन्सरी नर्व्स. दीज इम्पल्सेस आर कंडक्टेड to different functional areas of the brain for processing and interpretation. बघा आता काय होईल? एक्सटर्नल किंवा इंटरनल स्टिम्युलस हा रिसेप्टॉरद्वारे रिसीव केला जाईल. त्या ठिकाणी त्याचं रूपांतर इम्पल्समध्ये केलं जाईल, आणि ती इम्पल्स ही सेन्सरी नर्वद्वारे ब्रेनकडे त्या पर्टिक्युलर पार्टपर्यंत पोहोचवली जाते. जसं आपण पाहिलं होतं की सेरेब्रम किंवा ब्रेन जे आहेत यांचे फंक्शनल एरियाज हे वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. तर रिस्पेक्टेड जो काही एरिया आहे, फंक्शनल एरिया आहे, जसं टच आहे, पेन आहे, यांचं सेन्सेशन हे टेम्पोरल लोबवर होईल, किंवा विजन आहे त्यांचं सेन्सेशन हे ऑक्सिपिटल लोबवर होईल. हे जे काही त्याचे फंक्शनल एरियाज आहेत त्या एरियापर्यंत इम्पल्स नेऊन ही पोहोचवली जाते विथ द हेल्प ऑफ सेन्सरी नर्व, आणि त्या ठिकाणी त्याच्यावर प्रोसेसिंग होतं आहे, त्याचं ॲनालाइज होतं आहे, इंटरप्रिटेशन हे केलं जात असते. देन क्लासिफिकेशन ऑफ रिसेप्टार्स. रिसेप्टार्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर लोकेशन, फंक्शन अँड देअर सेन्सिटिव्हिटी टू द स्पेसिफिक स्टिम्युलस. आता शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टार्स हे पाहायला मिळतात, कारण आपण पाहतो की बॉडी ही व्हरायटी ऑफ स्टिम्युलस रिसीव करत असते, त्यांचं ॲनालाइज करत असते, किंवा त्याच्या संदर्भात एखादी प्रतिक्रियाही तयार करत असते. म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टार्स हे प्रेझेंट आहेत, आणि हे रिसेप्टार्स यांचं क्लासिफिकेशन हे लोकेशन, ते कोणत्या ठिकाणी आहेत, फंक्शन काय काम करतात, आणि त्यांची पर्टिक्युलर स्पेसिफिक स्टिम्युलससाठी जी सेन्सिटिव्हिटी आहे, कोणत्या प्रकारच्या स्टिम्युलसला ते रिसीव करतात, याच्या आधारावर क्लासिफिकेशन केलं जातं. दे आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. 2 प्रकार आहेत, दॅट इज एक्स्टेरो रिसेप्टार्स अँड इंटेरो रिसेप्टार्स.
तर आपण पाहू पहिला प्रकार एक्स्टेरोरिसेप्टार्स. Exteroreceptors are the receptors which receive external stimulus. एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरकडून बाह्य वातावरणाकडून येणारे जे स्टिम्युलस आहेत हे रिसीव करणारे रिसेप्टार्स म्हणजे एक्स्टेरोरिसेप्टार्स होत. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकार पाहायला मिळत आहेत. पहिला प्रकार पाहू फोनो रिसेप्टार. फोनो दॅट मीन्स द साऊंड वेव्स, म्हणजे कुठं प्रेझेंट आहेत. दीज आर प्रेझेंट इन इंटरनल इयर दॅट इज इन द ऑर्गन ऑफ कॉर्टाय. आता इयर जो आहे इंटरनल इयर हे आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर यामध्ये दोन प्रकारचं फंक्शन परफॉर्म केल्या जातं. एक तर हिअरिंग ऐकण्याचं काम आणि बॉडीचं बॅलन्सिंग मेंटेन ठेवलं जातं आहे. त्यामुळं या ठिकाणी जे रिसेप्टार साऊंड वेव्ज रिसीव करणारे आहेत त्यांना फोनो रिसेप्टार्स असं म्हणतात. आणि ते ऑर्गन ऑफ कॉर्टाय हा जो इंटरनल इयरचा भाग आहे यामध्ये प्रेझेंट असतात. आणि मग ते काय काम करतील. दे रिसिव्ज साऊंड वेव्ज, साऊंड रिसेप्शन करण्याचं काम करतात. रिसेप्शन म्हणजे रिसीव करणे, साऊंड वेव्ज रिसीव करतात. फोनो रिसेप्टार्स. त्यानंतर आहे स्टॅटो रिसेप्टार्स. दीज आर प्रेझेंट इन द इंटरनल इयर बट द पार्ट इज सेमी सर्क्युलर कॅनल. इंटरनल इयरमध्ये सेमी सर्क्युलर कॅनल हा एक भाग आहे ज्यामध्ये स्टॅटो रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. आणि मग त्यांचं फंक्शन काय आहे तर दीज रिसेप्टार्स आर फॉर मेंटेनिंग बॅलन्स अँड इक्विलिब्रियम. शरीराचा समतोल सांभाळण्यासाठी स्टॅटो रिसेप्टार्स ते मदत करत असतात. देन फोटो रिसेप्टार्स. फोटो म्हणजे लाईट स्टिम्युलस रिसीव करतील. दीज आर प्रेझेंट इन द आय, पर्टिक्युलरली रेटायना ऑफ आय. आयची जी इनर लेअर आहे रेटायना त्यामध्ये हे प्रेझेंट असतात. अँड दे रिसीव सेन्सरी स्टिम्युलस फॉर विजन. विजनसाठी आवश्यक आहेत. लाईट वेव्ज रिसीव करतील, मग त्याचं इंटरप्रिटेशन होऊन त्याची एक पर्टिक्युलर इमेज तयार होईल ज्याद्वारे आपल्याला ती वस्तू दिसते, दॅट इज द विजन. देन थर्मो रिसेप्टार. थर्मो म्हणजे हीट. दीज आर प्रेझेंट ऑन द स्किन. त्वचेवर प्रेझेंट आहेत. काय काम करतील तर दे रिसिव्ज सेन्सरी स्टिम्युलस फॉर हीट अँड कोल्ड. बरोबर आहे. हे तापमानाच्या संदर्भातले बदल हे ओळखत असतात. दोन्ही प्रकारचे बदल ओळखतील. हीट म्हणजे उष्ण टेम्परेचर, त्या रिसेप्टारला म्हणलं जातं कॅलोरी रिसेप्टार्स. आणि जे कोल्ड थंड वातावरण डिटेक्ट करतात त्यांना म्हणलं जातं फ्रिजिडो रिसेप्टार्स. ओके. दोन्ही प्रकारचे टेम्परेचर चेंजेस डिटेक्ट करतात थर्मो रिसेप्टार्स हे. हीट दॅट इज कॅलोरी रिसेप्टार्स आणि कोल्ड फ्रिजिडो रिसेप्टार्स. त्यानंतर आहेत मेकॅनो रिसेप्टार्स. म्हणजे हे मेकॅनिकल जे काही चेंजेस आहेत, दाब किंवा ज्या ठिकाणी प्रेशर हे येते ते सेन्सेशन हे रिसीव करतात. दीज आर ऑल्सो प्रेझेंट ऑन स्किन. दीज आर सेन्सिटिव्ह टू मेकॅनिकल स्टिम्युलस लाईक टच, पेन, प्रेशर और डीप प्रेशर. आपण पाहतो की त्वचेद्वारे फक्त टेम्परेचरच आपल्याला बाहेरचं कळत नाही, तर त्याच्यासोबतच एखाद्याचा स्पर्श किंवा एखाद्या भागावर पडणारा दाब, एखाद्या ठिकाणची वेदना, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिम्युलसला शरीर हे रिसीव करत असते, रिस्पॉन्स देत असते. आणि हे जे स्टिम्युलस आहेत हे रिसीव करणारे जे रिसेप्टार्स आहेत दे आर मेकॅनो रिसेप्टार्स. देन लास्ट वन आर द किमो रिसेप्टार्स. आता किमो दॅट मीन्स दे आर सेन्सिटिव्ह टू द केमिकल चेंजेस. मग ह्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पाहायला मिळतात. पहिला आहे जुस्टॅटो रिसेप्टार्स. दीज आर प्रेझेंट ऑन द टेस्ट बर्ड ऑफ टंग. जिभेवर ज्या टेस्ट बर्ड आहेत यामध्ये असणारे रिसेप्टार्स आहेत जुस्टॅटो रिसेप्टार्स. अँड दे आर सेन्सिटिव्ह टू द टेस्ट लाईक स्वीट, सॉल्ट, सोर, बिटर अँड उमामी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही टेस्टच्या काही चेंजेस आहेत किंवा टेस्टमध्ये होणारे जे बदल आहेत हे ओळखण्यासाठी जे रिसेप्टार मदत करतात जे दे आर जुस्टॅटो रिसेप्टार्स. आणि हे बदल ओळखण्यासाठी वेगवेगळे केमिकल चेंजेस होत असतात आणि म्हणून या रिसेप्टारला किमो रिसेप्टार्स असंही म्हणतात. यामध्ये असणारा दुसरा प्रकार जो आहे दॅट इज
ऑलफॅक्टो रिसेप्टार्स किंवा ऑलफॅक्टरी रिसेप्टार्स. दीज आर प्रेझेंट ऑन द ऑलफॅक्टरी इपिथिलियम ऑफ नोज. नाकामध्ये असणारी जी काही गंध ग्रहण करणारी जी काही इपिथिलियम आहे ऑलफॅक्टरी इपिथिलियम त्यावर प्रेझेंट असतात. अँड दीज आर सेन्सिटिव्ह टू अबाउट 10,000 डिफरंट स्मेल्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे स्मेल्स आहेत, आपण पाहतो की नेचरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल्स हे पाहायला मिळतात. तर ह्यांचं जे ग्रहण आहे हे कोणाद्वारे केले जाते? ऑलफॅक्टरी रिसेप्टार्स. म्हणजे हे जे आपण पाहिलेत साऊंड वेव्ज असतील किंवा लाईट वेव्ज असतील किंवा स्मेल आहे किंवा टेस्ट आहे, हे सगळे जे स्टिम्युलस आहेत दे आर कमिंग फ्रॉम द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. बाहेरून येणारे स्टिम्युलस हे रिसीव केले जातात आणि म्हणून ह्या सगळ्यांना एक्स्टेरो रिसेप्टार्स यामध्ये इन्क्लूड केलं जातं. यामध्ये कोण आहेत? फोनो रिसेप्टार्स, स्टॅटो रिसेप्टार, फोटो रिसेप्टार्स, थर्मो रिसेप्टार्स, मेकॅनो रिसेप्टार्स आणि किमो रिसेप्टार्स. हे एक्स्टेरो रिसेप्टार्स झाले. आता आपण पाहूत एंटेरो रिसेप्टार्स. एंटेरो दॅट मीन्स दे रिसिव्ज द स्टिम्युलस विच आर कमिंग फ्रॉम विदिन द बॉडी. आता आपण फक्त बाहेरून किंवा बाह्य ॲटमॉस्फिअरमधले स्टिम्युलस रिसीव करत नाही, तर जे काही बॉडीचं इंटरनल ॲटमॉस्फिअर आहे यामध्ये सुद्धा बरेचसे बदल होत असतात, ज्याचे चेंजेस आपण ग्रहण करत असतो. जसं भूक लागणे, तहान लागणे, एखादा अवयव आपला त्या ठिकाणी पेन होणे, दुखणे, जॉईंटमध्ये असणारं पेन. ठीक आहे, हे जे वेगवेगळे प्रकारचे स्टिम्युलस आहेत हे रिसीव करणारे जे काही रिसेप्टार आहेत दे आर इंटेरो रिसेप्टार्स. मग यामध्ये पाहूत पुन्हा एंट्रो रिसेप्टार्स. एंट्रो रिसेप्टार्स दीज आर प्रेझेंट ऑन द इंटरनल बॉडी ऑर्गन्स. शरीरातले जे आतील अवयव आहेत यांच्यामध्ये हे प्रेझेंट असतात. दे आर सेन्सिटिव्ह टू द स्टिम्युलस कमिंग फ्रॉम इंटरनल ऑर्गन्स लाईक हंगर, थर्स्ट, पेन अँड ऑस्मॉटिक चेंजेस. बरोबर आहे. हंगर, थर्स्ट किंवा एखाद्या अवयवामध्ये होणारे पेन हे रिसेप्टार्स जे रिसीव करत असतात, जे इंटरनल बॉडी ऑर्गन्समध्ये आपल्याला होणारे सेन्सेशन आहेत. द रिसेप्टार्स आर एंट्रो रिसेप्टार. बघा मागे आपण एक्स्टेरियो रिसेप्टार पाहिले होते, हे म्हणजे एंटेरो रिसेप्टार्स. त्यानंतर आहेत प्रोप्रियो रिसेप्टार्स. दीज आर प्रेझेंट इन जॉईंट्स, मसल्स अँड टेंडॉन्स. कोणत्या ठिकाणी आहेत? जॉईंट्स, मसल्स अँड टेंडॉन्स. दे डिटेक्ट चेंजेस इन द मूवमेंट ऑफ जॉईंट्स, टेंडॉन्स अँड मसल्स. जॉईंटमध्ये किंवा मसल्समध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत तर हे डिटेक्ट करणारे जे रिसेप्टार्स आहेत दे आर प्रोप्रियो रिसेप्टार्स. याशिवाय ते पेन, टेन्शन अँड सेन्सिटिव्ह टू द व्हायब्रेशन्स असतात. आता या ठिकाणी टेन्शन म्हणजे हे मेंटल टेन्शन नाही आहे, तर एखादी आपण स्ट्रेनफुल ॲक्टिव्हिटी जेव्हा करत असतो त्यावेळेस जॉईंटवर आणि मसलवर येणारा जो काही दाब आहे तो या ठिकाणी टेन्शन या स्वरूपात मांडलेला आहे आणि ते रिसीव करणारे स्टिम्युलस म्हणजे प्रोप्रियो रिसेप्टार्स. त्यानंतर आहे बॅरो रिसेप्टार्स. दीज आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज मेकॅनो रिसेप्टार्स बट दे रिसीव सिग्नल फ्रॉम द इंटरनल ऑर्गन्स. ह्यांचं पण मेकॅनो रिसेप्टारमध्ये येतात, परंतु हे जे काही मेकॅनिकल चेंजेस आहेत हे इंटरनल ऑर्गनमधला मेकॅनिकल चेंजेस ते डिटेक्ट करत असतात. मग कुठं आहेत? दीज आर प्रेझेंट इन द वॉल ऑफ ॲट्रिया, देन व्हेनी कॅव्ही, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेना कॅव्हॅज, ॲरोटिक आर्च आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरोटिड सायनस. या ठिकाणी हे म्हणजे ब्लड व्हेसल्समध्ये प्रेझेंट आहेत. अँड दीज आर सेन्सिटिव्ह टू द चेंजेस इन ब्लड प्रेशर सो ॲज टू रिस्टोर द होमिओस्टॅसिस थ्रू व्हेसोडायलेशन ऑर व्हेसो कन्स्ट्रिक्शन. तर ह्यांचं जे काम आहे तर ब्लड प्रेशर हे डिटेक्ट करत असतात. बरोबर आहे. ज्यावेळेस ब्लड प्रेशर वाढवला जाईल किंवा शरीराच्या काही कारणामुळे वाढलेला असतो तर त्यावेळेस व्हेसल्स डायलेट करून तो कमी करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि जर ब्लड प्रेशर कमी होत असेल तर व्हेसल्स कन्स्ट्रिक्ट करून तो नॉर्मल आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. दीज आर बॅरो रिसेप्टार्स मोस्टली प्रेझेंट इन द कॅरोटिड सायनस और मेजर ब्लड व्हेसल्स और ॲट्रिया यांच्यामध्ये पाहायला मिळतात.
अशा प्रकारे रिसेप्टार्स हा भाग आहे ज्यामध्ये एक्सटर्नल स्टिम्युलस रिसीव करणारे एक्स्टेरो रिसेप्टार्स आणि इंटरनल स्टिम्युलस रिसीव करणारे एंटेरो रिसेप्टार्स हे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो हिअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम and thank you.